स्वागत आहे आपल्या सगळ्यांचे आजच्या आपल्या ह्या 19व्या ब्लॉगमध्ये। आणि फायनल अलाइनमेंट काय असतं, ज्याला आपण म्हणतो की फायनल अलाइनमेंट रेल्वेचं काय असतं, तर त्याला आपण अंतिम सारेखन असे म्हणतो। अंतिम सारेखन म्हणजे काय, या ठिकाणी आपण बघू शकतो की रेल्वेचं जे काम आहे सध्या आपण ह्या दिग्रजच्या कॉलनीमध्ये आहे, सुदर्शन नगर। आणि ज्या ठिकाणी रेल्वेच्या पुलाची जी हाईट असते तेवढंच मित्रांनो त्या ठिकाणी हा जो आहे ते खांब आपल्याला बसवलेले दिसतात। आणि या कामामध्ये मग हे काम पूर्ण होत असताना आपल्याला हे या ठिकाणी जे पूल आहे तर पुलाच्या सगळ्या साईडला हे मोठे मोठे दगड ज्यावरती आपण सध्या चालू पण शकतो, तर हे मित्रांनो भरलेले आहेत। आणि इकडनं जी आहे तर खाली हे ट्रॅक कुठेही भविष्यात पाण्यामुळं त्याला काही हानी पोहोचू नये यासाठी मित्रांनो, ज्याला आपण सगळा भरावा ज्याला म्हणतो आपण, ज्याला आपण एखादी म्हणजे हे सगळं चालत असताना आता अंतिम सारेखनामध्ये इथं पाहू शकता आपण रेती पण आलेली आहे आणि इथं आपल्याला आखणी पण झालेली आहे। आणि त्याही साईडला जो खांब आहे तर दोन्ही साईडला आपल्याला असलेलं दिसतं। आणि फायनल अलाइनमेंटचं काम हे नेमकं काय असतं मित्रांनो, की झालेला जो पूल आहे तर त्याला आता इथे आपण सध्या बघू शकतो की हा जो पूल आहे तर इथे आता ही बॉर्डर या ठिकाणी आखण्यात आलेली आहे, ज्या ठिकाणी ते काम जे आहे तर पूर्ण सिमेंटच्या विटा त्या ठिकाणी असलेल्या दिसतात। आणि मग हे दगड त्या ठिकाणी असे लावले जातात आणि दगडाचा आकार पण आपण पाहतो की त्रिकोणामध्ये मॅक्झिमम दगड हे त्रिकोणामध्ये त्या ठिकाणी आपल्याला बसवलेले दिसतात। म्हणजे ह्या सगळ्या सिच्युएशनमध्ये फायनल अलाइनमेंट काय असतं त्याला आपण मराठीमध्ये अंतिम सारेखन म्हणतो। तर मित्रांनो, ही अंतिम सारेखनाची आपल्याला पद्धत असलेली दिसते, ही मेथड आहे। आणि हे आपल्या दिग्रसमधील आता सध्या आपण सिच्युएशन बघू शकतो की या साईडला याच्यापेक्षा वरचा कुठलाही ट्रक इथून जाणार नाही, ही दक्षता आपल्याला भविष्यात घ्यायची आहे। आणि हे दिग्रसमधलं या दोन्ही साईडचं आता आपण पाहतो की फायनल अलाइनमेंटचं जे काम आहे मित्रांनो तर ते आता आपल्याला पूर्ण होताना दिसतं। ही सुदर्शन नगरी, यामधील काही घरं आपल्या ट्रेनमध्ये आपल्याला गेलेले दिसत आहेत। तर ही याला मित्रांनो फायनल अलाइनमेंट आपण म्हणतो, तर ते काम आता अंतिम टप्प्यात आपल्याला असलेलं दिसतं। तर मित्रांनो, इथं जे आहे तर आपण सिच्युएशन बघू शकतो, हे आपलं दिग्रजचं क्रीडा संकुल जे आहे ते पण इथून दिसते। म्हणजे एवढ्या हाईटला हे सध्या फायनल अलाइनमेंटचं काम सुरू आहे। आणि ही गुरुकुल स्कूल त्याच्या मागच्या साईडला सुदर्शन नगरीमध्ये आता हे अलाइनमेंटचं काम आपल्याला मित्रांनो इथं असं चालू असलेलं दिसतं। म्हणजे आता ह्याला अंतिम स्वरूप दिल्यानंतर याच्यावरती जे आहे तर ट्रॅक बसवण्याचं काम, म्हणजे स्लीपर पहिले बोल्डर गिट्टी जातात, त्यानंतर स्लीपर आतरल्या जातात आणि स्लीपर आतरल्यानंतर मग त्याच्यावरती मित्रांनो आपल्याला रेल्वे पटऱ्या ह्या बसवण्यात येईल। हा मित्रांनो आजचा ब्लॉग इथं समाप्त करूया, भेटूया पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।